तर उद्याचा बंद मध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि बंद हा शांततेत पार पडू दे असं शरद पवार म्हणतात। बदलापूर आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित नव्हतं, मुख्यमंत्र्यांनी असं विधान करायला नको होतं असं शरद पवार म्हणतात। तर बदलापुरातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी शरद पवार करतायत। माझ्या पक्षाचे सगळे सहकारी तर सहभागी होतीलच, पण या प्रश्नाच्या संबंधी आस्था असलेल्या महाराष्ट्राचा प्रत्येक घटक याच्यामध्ये सहभागी व्हावं। तो बंद अत्यंत शांततेने व्हावा आणि या बंदच्या माध्यमातून हे जे काही प्रकार राज्याद्वारे होत आहेत त्याच्या संबंधीच्या तीव्र भावना महाराष्ट्रामध्ये व्यक्त व्हाव्यात हा त्याचा हेतू आहे। पण माझ्या मते कुठला राजकीय पक्ष याच्यात होता, असा प्रकार झाल्याच्या नंतर हे राजकीय होतं, आणखीन काहीतरी टीका टिप्पणी करणं हे योग्य नाही। मुख्यमंत्र्यांनी असं बोलले नसते तर बरं झालं असतं। हा प्रश्न आपल्या संवेदना व्यक्त करण्याच्या उद्देशाने लोकांच्या त्या अस्वस्थतेत आहे आणि जिथं कुणीही राजकारण आणलं नाही, आम्हाला लोकांच्या मनातून नव्हतं की अशा प्रकारचे काही गोष्टीच्या संबंधी राजकीय हेतूने काही करावं। हा केवळ बालिकांच्या बद्दलच्या अत्याचाराच्या संबंधीच्या तीव्र भावना व्यक्त यापेक्षा दुसरं काही नाही आणि त्याच्याकडे त्या अँगलने बघू नये अशी माझी आग्रहाची विनंती आहे। माझ्या मते गव्हर्नमेंटने आणि विशेषतः गृहखात्याने पोलीस दलाने अधिक संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे। त्या ठिकाणी लोकांची रिॲक्शन आली, त्या रिॲक्शनच्या वेळेस लोक एकत्र आले आणि त्यांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या, शांततेने केल्या। असं असताना त्याच्या खटले बसणं, अटक करणं या गोष्टी मला असं वाटतं योग्य नाही। राज्य सरकारने गृह खात्याने याच्याकडं अधिक संवेदनशील व्हावं याची आज आवश्यकता आहे।